26/11 हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाकडून नॉनव्हेज जेवणाची मागणी, मात्र जेल प्रशासनाकडून नियमाप्रमाणे फक्त व्हेज जेवण। मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला फोनवरून भावाशी बातचीत करायची असल्याची माहिती, फोन करण्याची परवानगी कशी मिळेल याबद्दल तहव्वूरकडून विचारणा। मुंबईतल्या झोपड्यांबाबत उच्च न्यायालयाचे राज्य शासनाला खडेबोल, आजचं अतिक्रमण उद्याच्या झोपड्या होऊन देऊ नका, उच्च न्यायालयानं राज्य शासनाला सुनावलं। झोपड्यांची व्याप्ती कुठेतरी थांबायला हवी, न्यायालयाचे निर्देश। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील तलमोड चेकपोस्ट बंद करण्याच्या मागणीसाठी मोटर मालक संघटना आक्रमक, शासन आदेशानुसार 30 एप्रिलपर्यंत चेकपोस्ट बंद न केल्यास 2 मे पासून संघटनेकडून चेकपोस्ट बंद करण्याचा इशारा। मध्य रेल्वेवर रविवारी CSMT ते विद्याविहार दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक, सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ब्लॉक। रेल्वे सेक्शन रूपांतरणासाठी दिवा आणि मुंब्रा दरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक, 20 ते 22 एप्रिलला रात्री 1 ते पहाटे 5 दरम्यान हा ब्लॉक असणार, काही एक्सप्रेसच्या वाहतुकीवर होणार परिणाम। बदलापूर स्थानकावर कुंपण घालण्याच्या कामासाठी आणि कायमस्वरूपी प्लॅटफॉर्म क्रमांक बदलण्यासाठी उद्या रात्री ब्लॉक, या दरम्यान अप आणि डाऊन मुख्य मार्गिका प्रभावित राहणार नाहीत। कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्याकडून रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह पलावा कायटी उड्डाणपुलाची पाहणी, 31 मे पासून पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार। पुणे शहरातील भिडेपूल दीड महिना वाहतुकीसाठी बंद राहणार, मेट्रोचं काम सुरू असल्यामुळे पूल बंद करण्याचा निर्णय, यामुळे संध्याकाळच्या वेळी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता। ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होणार, स्टेम प्राधिकरणाच्या जलवाहिनीमध्ये गळती, दुरुस्तीचं काम सुरू। सोलापुरात रिमझिम पावसाची हजेरी, उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा। छत्रपती संभाजीनगरमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण, यावेळी महाराणा प्रताप यांचे वंशज लक्षराज सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री जयकुमार रावल उपस्थित। राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार, यासाठी खारीचा वाटा म्हणून शासन निधी देखील उपलब्ध करून देणार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं सूतोवाच। पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश, MPSCची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, आता मुख्य परीक्षा 26, 27 आणि 28 मे रोजी होणार, मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली होती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।